नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिहेवियर सायन्स GNM फर्स्ट इयरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, तर ते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आता मी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे जे रिपीट आलेले क्वेश्चन आहेत ते आपण बघूया. तर सगळ्या क्वेश्चन पेपर्स घेतल्यात जेवढे पॉसिबल आहे तेवढ्या, ज्याच्यामध्ये रिपीट जे कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. फक्त एक्झामसाठी कोणते रिपीट क्वेश्चन झालेले आहेत. तुम्हाला आता वेळ नाही आहे, आता अभ्यास करायला थोडाच वेळ राहिला आहे, तर कोणता म्हणजे एकदा वाचून घेतले पाहिजेत किंवा डोळ्याखालून घेतले पाहिजेत. बिहेवियर सायन्सचा स्टडी आहे तो एकदा डोळ्याखाली वाचून होत नाही, त्याच्यामुळे खूप अभ्यास करावा लागतो आधीपासून. ठीक आहे, बाकीचे जे गोष्टी आहेत ते तुम्ही वाचून किंवा लक्षात ठेवून करू शकता. फक्त एकदा डोळ्याखाली घालून बिहेवियर सायन्सचा अभ्यास होत नाही हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यासाठी थोडासा डिटेल्समध्ये जाऊन समजून अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण बघूया आता कोणतं आपण हे करायचं आहे ते बघूया. तर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. ठीक आहे, तर आता पहिलं बघूया आपण. टिपा लिहा हा 5 मार्काचा प्रश्न असतो. टोटल 3 टिपा लिहायच्या असतात 15 मार्काच्या. तर त्याच्यामध्ये रिपीट कोणत्या विचारल्यात त्या बघूया आधी. ठीक आहे, तर पहिलं आहे सवयी आहेत. विचारला जातो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कौटुंबिक अर्थसंकल्प आहे. व्यक्तिमत्व आहे. व्यक्तिमत्व बऱ्याचदा विचारलं जातो. स्वसंरक्षण यंत्रणा, ह्याच्यातले बरेच व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्हाला बघायचे आहेत. तुम्ही बघू शकता, प्लेलिस्टमध्ये पण बघा. शास्त्रीय कारणं जे आहे त्यांचाही व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे, ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर आता बघूया आपण शास्त्रीय कारणे. तर मनुष्य कायमचा एकटा राहू शकत नाही. परिचारिकी सर्वांशी मिळते जुळते करून घेणारी व्यक्ती आहे. ठीक आहे, मन शरीर ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. मनोअंतर्गत संघर्ष हा सोडण्यास अवघड असतो. वैफल्य हे व्यक्तीच्या उत्पादकतेवर परिणाम करते. ह्याचे ऑलरेडी व्हिडिओ मी चॅनलवर बनवलेले आहेत, ते बघायचे तुम्ही. आणि ऑलरेडी असाच व्हिडिओ इम्पॉर्टंट क्वेश्चनचा बनवलेला आहे. ठीक आहे, तरी पण मी पुन्हा घेते. आता हा आहे 15 मार्काचा प्रश्न. चौथा जो प्रश्न असतो 15 मार्काचा असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये स्मरणशक्ती. आता ह्याच्यामध्ये ना शास्त्रीय कारणामध्ये मनुष्य कायमचा एकटा राहू शकत नाही. परिचारिक ही सर्वांशी मिळते जुळते करून घेणारी व्यक्ती हवी, हे एक तुम्हाला बघायचंच आहे. मन आणि शरीर हे बऱ्याचदा विचारलं जातं शास्त्रीय कारणामध्ये. मनोअंतर्गत म्हणजे हे 3 तरी बऱ्याचदा विचारले. तर आता पुढे आपण बघणार रिपीट कोणते विचारलेत. तर आता आपण बघूया स्मरणशक्ती म्हणजे काय. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एकदा बघून घ्या. स्मरणशक्तीचे प्रकार लिहा. कमी कालावधीची स्मरणशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्याच्या पद्धती लिहायच्यात, किंवा त्याला असो चौथ्या प्रश्नाला. तर मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे. मानसिक आरोग्य असलेल्या व्यक्तींचे गुणधर्म, शिकण्याची व्याख्या लिहा आणि शिकण्यावर परिणाम करणारे घटक लिहायचे. ठीक आहे, आता आपण 5वा प्रश्न बघूया. 5व्या प्रश्नाला नसतो, लक्षात घ्या शक्यतो, पण हा जुना क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामुळे. कुटुंबाची व्याख्या लिहा. कुटुंबाचे गुणधर्म लिहा. कुटुंबाचे कार्य लिहा. विभक्त कुटुंबाचे तोटे लिहा. कुटुंब याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, कुटुंबावरती प्रश्न विचारला जातो कंपल्सरी. त्याच्यानंतर आता बालकामगार म्हणजे काय, ह्याच्यावरती कधी टिपा लिहायला पण विचारतात. 5 मार्काला विचारतात. आता 15 मार्काला आहे, पण 5 मार्काला पण टिपा लिहामध्ये विचारतात. बालकामगार म्हणजे काय, बालकामगार समस्येबद्दल लिहा. बालकामगार थांबवण्यासाठी असलेल्या कायद्याबद्दल लिहा आणि बालकामगारांचे पुनर्वसन कसे करायला ते लिहा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण दुसरा बघूया. कुटुंबाचं मी तुम्हाला सांगितलं कंपल्सरी विचारला जातो. विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब हे विचारलं जातात. हा संयुक्त कुटुंब टिपा लिहामध्ये. नियोजित पालकत्व हे नाही विचारलं जाणार. व्यक्तिमत्व विचारला जातो. अचूक निरीक्षणाची कला विकसित करणे आणि महिला सशक्तीकरण. त्याच्यानंतर कारणे बघूया आपण. जुने क्वेश्चन पेपर आहेत हे, तरी पण कधी जुने क्वेश्चन कोणते आहेत काढून कधी एक्झामिनर जे असतात क्वेश्चन पेपर काढणारे ते तसं करूनही काढतात. त्याच्यामुळे कुठला प्रश्न काय येईल पण इम्पॉर्टंट कोणते विचारतील ते आपण फक्त बघतोय. 2 व्यक्तींमध्ये संघर्षापेक्षा
व्यक्तीच्या स्वतःमधील संघर्ष हा जास्त धोकादायक असतो. दैनंदिन जीवनात आपण विसरण्याची क्रिया का करतो? मानसशास्त्राचा अभ्यास हा परिचर्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा पण इम्पॉर्टंट कारण आहे. मानवी आयुष्यामध्ये स्वसंरक्षण यंत्रणेच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. मानवी जीवनात भावनांची भूमिका महत्त्वाची आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे आणि समाजशास्त्र एक शास्त्र आहे. ठीक आहे. ड्रग ॲडिक्शन आता हल्ली विचारू शकतात. आता चौथ्या प्रश्नामध्ये ड्रग ॲडिक्शनची कारणे कोणती? भारतातील सामाजिक समस्या कोणत्या? हा पण विचारला जातो. भारतामध्ये नशा आणि आणण्यासाठी कोणत्या प्रकारची औषधे सामान्यतः वापरली जातात ते लिहा. आणि व्यक्ती नशा आणणाऱ्या औषधांच्या आहारी जाऊ नये म्हणून कोणते प्रतिबंधक उपाय कराल? ऑरमध्ये आहे ताणतणाव म्हणजे काय? शारीरिक आणि शरीरकार्य निगडीत ताणतणावाची यादी, ताणतणावाचे उपयुक्त परिणाम काय आहेत आणि ताणतणाव मात करण्यासाठी संबंधित घटक. हा इतका एवढं नाही आहे इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर ड्रग्सचं आहे. कुटुंबाचं तुम्हाला सांगितलं, परत विचारलं. कुटुंबाची व्याख्या लिहा. विभक्त कुटुंब पद्धतीचे वैशिष्ट्य, एकत्र कुटुंब पद्धतीचे तोटे, कुटुंबाच्या प्राथमिक गरजा लिहा. सामाजिक संस्था म्हणून कुटुंबाची कार्य. कुटुंब सगळंच, एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब सगळं करायचं आहे. 5 मार्काला किंवा 15 मार्कामध्ये हा प्रश्न येतोच हमखास. आणि सवयी पण येतो. आपण पुढे बघूया. सवयी म्हणजे काय? सवयी पडण्याचे आधार काय आहे ते लिहा. सवयी किती प्रकारचे असतात आणि वाईट सवयी कशा सोडवाल? सवयी करायचं आहे. 15 मार्कामध्ये नाही विचारलं तरी 5 मार्कामध्ये सुद्धा सवयी विचारतात, व्यक्तिमत्व विचारतात. त्याच्यानंतर कुटुंब कंपल्सरी विचारतात, 15 मार्कामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतो. आता आपण पुढे बघूया. टिपा बघा. परिचर्येमध्ये मानसशास्त्राचे महत्त्व इम्पॉर्टंट आहे, करून घ्या. परिचर्येमध्ये समाजशास्त्राचे महत्त्व ठीक आहे, बघून घ्या. शरीर आणि मन यांच्यातील परस्पर संबंध हा कंपल्सरी प्रश्न विचारला जातो टिपा लिहामध्ये. मानसिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण व्यक्तीचे गुणधर्म ह्याला पण स्टार करून ठेवते, कंपल्सरी येतो. संयुक्त कुटुंब पद्धती, मी कुटुंबाचं सगळं सांगितलं, संयुक्त एकत्र सगळं कुटुंबाचं करून ठेवा तुम्ही. आता शास्त्रीय कारण, परिचारिकांना अचूक निरीक्षण महत्त्वाचे आहे, हा विचारला जातो. विकासासाठी वैफल्यग्रस्त आवश्यक आहे, हे पण विचारलं जातं. व्यक्तीच्या मनातील संघर्ष घातक असतो, हा पण इम्पॉर्टंट आहे. कुटुंब हे समाजातील मूलभूत घटक आहे. शिक्षण म्हणजे ट्रायल व एरर, चूक आणि शिका असं आहे. बघून घ्या, ऑलरेडी बनवलेले आहेत व्हिडिओ, बघा. सवयी म्हणजे काय? मगाशी बोलले, सवयी विचारला जातो. सवयी पडण्याचे आधार काय ते लिहा. सवयी किती प्रकारच्या आहेत आणि वाईट सवयी कशा सोडवाल, त्याच्या पायऱ्या. आता व्यक्तिमत्व, मगाशी बोलले तुम्हाला, व्यक्तिमत्व विचारला जातो. व्यक्तिमत्वाची व्याख्या, व्यक्तिमत्वाच्या विविध प्रकारची यादी, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणे असे महत्त्वाचे घटक, व्यक्तिमत्व तपासणीच्या पद्धती लिहा. कुटुंबाची परत विचारलं आहे बघा. कुटुंबाची व्याख्या लिहा. कुटुंबाचे कार्य, कुटुंबाचे गुणधर्म वैशिष्ट्य, विभक्त कुटुंब पद्धतीचे तोटे. आणि त्याच्यामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या आहारी जाण्याची कारणे लिहा. नशेकरता भारतात सामान्यतः कोणत्या औषधांचा वापर केला जातो आणि एखादी व्यक्ती नशेच्या आहारी जाऊ नये कोणते प्रतिबंधक उपाय करायला. आता परत हे जुने क्वेश्चन पेपर जे आहेत 2010 पासून 13, 14, 17, 18, त्याच्यानंतर 22, 23पर्यंतचे. तर आता बघूया. भारतातील बेरोजगारी, मानसिक निरोगी व्यक्तीची वैशिष्ट्ये बऱ्याचदा विचारला जातो. मानसिक निरोगी व्यक्तीची वैशिष्ट्ये 5 मार्काला. ज्युव्हेनाईल डेलिक्वेन्सी, ह्याचा ऑलरेडी जे तुम्हाला वाटत आहेत की हे नाही आहे, माझ्या चॅनलवर जा, त्याच्यातल्या घ्या, ज्या नोट्स आहेत त्या काढून घ्या, तुमच्याकडच्या असतील त्या ॲड करा आणि लिहा. रुग्ण परिचारिका यांचे नातेसंबंध, मास्लो हायरार्की म्हणजे गरजा. त्याच्यानंतर शास्त्रीय कारणे सांगितले. परिचारिके सर्वतोपरी मिळते करून घेणारी व्यक्ती हवी, हमखास विचारला जातो. सामाजिकरणामध्ये संस्कृती महत्त्वाची भूमिका निभावते. मनुष्य कायमचे एकटा राहू शकत नाही, हा पण विचारला जातो शास्त्रीय कारणामध्ये. आरोग्य चांगले राखण्यासाठी चांगले आनंददायी भावना मदत करतात. अचूक निरीक्षण हे परिचारिकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मन, शरीर नाण्याच्या 2 बाजू आहेत, खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा इम्पॉर्टंट आहे. आता बघूया परत 4था प्रश्न. शाळा भेटीच्या वेळी वर्ग शिक्षकाने 12 वर्षाच्या महिमाला वर्तणुकीबद्दल अहवाल दिला की ती वर्तणूक बरोबर नाही, ती हट्टी झाली आहे, उलट उत्तर देते. युनिट टेस्टमध्ये तिला कमी गुण आहेत आणि ती गोष्टीची पुस्तके वाचण्यास स्वतःला गुंतवून ठेवते. या आधारित प्रश्नांची उत्तरे. शिकणे म्हणजे काय? शिकण्याचे प्रकार लिहा. शिकण्यावर परिणाम करणारे विविध घटक आणि कुमारी महिमाला कुटुंबाला तुम्ही काय शिक्षणाबद्दल महत्त्वाचा सल्ला द्याल.
किंवा ऑर असतो तो स्त्रिया बालकांमध्ये सामाजिक समस्यांबद्दल लिहा, सरकारी खाजगी संस्थांमध्ये फरक, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा काय आहे ते लिहा, आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे आणि ध्वनी प्रदूषणावरती आरोग्य परिणाम करणारे घटक आणि ध्वनी प्रदूषण प्रतिबंध कसा कराल. ध्वनी प्रदूषणाचा शक्यतो ह्याच्यात विचारला जात नाही. त्याच्यानंतर आहे अभिवृत्ती, हा विचारला जातो. अभिवृत्ती विकास प्रक्रियेबद्दल सविस्तर लिहा, अभिवृत्तीत बदल होणाऱ्या प्रक्रियेबद्दल लिहा, परिचर्यामध्ये अभिवृत्तीचे महत्त्व, ह्याचं ऑलरेडी व्हिडिओ आहे चॅनलवर, बघा तिकडे. वैफल्य म्हणजे काय, रिपीट होतो. वैफल्याची विविध कारणे, मनोसंघर्ष म्हणजे काय, आणि संघर्षाचे प्रकार, हाही बऱ्याचदा रिपीट होतो. ठीक आहे. आता परिचर्येमध्ये मानसशास्त्राचे महत्त्व, हा विचारला जातो सतत बऱ्याचदा. महिला सशक्तीकरण, प्रेरणा, शरीर मन संबंध, परस्पर, एकत्र कुटुंब पद्धती विचारला जातो. कारणांमध्ये बघा, मानवी जीवनात महत्त्वाची भावनाची भूमिका, समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे, झोपटपट्टी ही शरीराला लागलेला कर्करोग आहे, हा स्टार करून ठेवते, हा विचारला जातो. वैफल्याची भावना बराच काळ टिकून राहता कामा नये, हा पण विचारला जातो. लग्न संस्थेमध्ये महिला व मुलांना सामाजिक सुरक्षितता प्राप्त होते, हा विचारला जातो. आणि पारिचारिक ही सर्वांशी सर्वतोपरी मिळतेजुळते करून घेणारी व्यक्ती, हा कितीदा विचारला जातो प्रश्न, हे लक्षात घ्या आणि तुम्ही बघा, तो चॅनलवरती जाऊन बघा. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाची व्याख्या लिहा. चौथा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व विचारला जातो. व्यक्तिमत्वाच्या विकासाचे महत्त्वाचे घटक, व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारची यादी, व्यक्तिमत्व तपासाच्या पद्धती. ह्याला ऑर आहे. मनोसंघर्ष म्हणजे काय, संघर्षाचे प्रकार. अज्ञान संघर्ष म्हणजे काय, तुम्ही नर्स म्हणून वॉर्डरचे संघर्ष कसे सोडवाल. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेवरती विचारला जातो. बुद्धिमत्तेची व्याख्या लिहा, बुद्धिमत्तेचे वितरण लिहा, विचारांची व्याख्या लिहून त्याचे स्वरूप लिहा, विचारांचे प्रकार, उपप्रकार आणि परिचारिकांच्या विचारांचे महत्त्व लिहा. किंवा सामाजिक गट म्हणजे काय, ग्रामीण समाजातील वेगवेगळ्या समस्याबाबत स्पष्ट करा आणि सरकारी खाजगी संस्थांमध्ये फरक. त्याच्यानंतर आता आहे पुढचा प्रश्न आपण बघतोय. व्यक्तिमत्व बऱ्याचदा विचारला जातो. व्यक्तिमत्व आहे, महिला सशक्तीकरण आहे, मतिमंदत्वाचा ऑलरेडी व्हिडिओ आहे, अचूक निरीक्षणाची कला विकसित करणे, लहान मुलांमध्ये छल. त्याच्यानंतर शास्त्रीय कारणे बघा, कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक आहे, दैनंदिन जीवनात आपण विसरण्याची क्रिया का करतो, नागरिकीकरणामध्ये संस्कृती महत्त्वाची भूमिका बजावते, दोन व्यक्तींमध्ये संघर्षापेक्षा व्यक्तीच्या स्वतःमध्ये संघर्ष हा जास्त धोकादायक असतो. ह्याचंही ऑलरेडी कारणे मी बिहेवियर सायन्सचे दिलेले आहेत. मानवी आयुष्यामध्ये स्वसंरक्षण यंत्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. विचारांचं पण आहे, विचारांची व्याख्या लिहा, विचारांच्या पातळ्या म्हणजे लेवल्स, विचारांचे प्रकार आणि विचार कौशल्यामध्ये परिचारिकेच्या दृष्टीने महत्त्व. किंवा ऑर आहे ह्याला. स्मृतिभ्रंश म्हणजे काय, स्मरणशक्ती सुधारण्याची पद्धती, विस्मरणाची कारणे, स्मरणशक्तीचे सिद्धांत. त्याच्यानंतर हुंडावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, स्टार करते ह्याला. हुंडा पद्धतीचे तोटे यादी लिहा, हुंडा पद्धती निर्मूल करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना सुरुवात कराल ते लिहा, सुचवाल. भिक्षुकीचे कारणे यांची यादी, भिक्षुकी या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर कुटुंबाची व्याख्या लिहायची आहे. भारतीय कुटुंबाची वैशिष्ट्ये लिहा, विभक्त कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती यातील फरक आणि कौटुंबिक आरोग्य व कौटुंबिक अर्थसंकल्प यामध्ये कुटुंबाचे महत्त्व बऱ्याचदा विचारला जातो. कुटुंब करा हा कंपल्सरी. त्याच्यानंतर परत बघतोय टिपा लिहामध्ये कुटुंब कंपल्सरी विचारतात, कुटुंबाचे कार्य, शरीर मन परस्पर संबंध विचारतात, व्यक्तीचे हक्क आणि अधिकार, ह्याचाही ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवर आहे. संघर्ष विचारतो, कंडिशन रिस्पॉन्स थिअरी. ठीक आहे, पण संघर्ष, व्यक्तीचे हक्क अधिकार, कुटुंबाची कार्य, शरीर मन परस्पर संबंध इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर शास्त्रीय कारणे, रुग्णालयात दाखल होताना रुग्णाला नैराश्य आलेले असते, इम्पॉर्टंट आहे. मानवी जीवनात भावना महत्त्वाच्या आहेत, परिचारिकांनी भावना नियंत्रण महत्त्वाचे असते परिचारिकांसाठी, हे पण इम्पॉर्टंट आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, रुग्णासाठी सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची असते. त्याच्यानंतर मेंटल मेकॅनिझमची व्याख्या लिहा, मानसिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तीचे गुणधर्म बऱ्याचदा विचारला जातो, विविध मेंटल मेकॅनिझमची यादी आणि कोणतेही दोन मेंटल मेकॅनिझम जे आहेत ते योग्य उदाहरणासही स्पष्ट करायचे आहेत. किंवा समूह हा पण विचारला जातो, इम्पॉर्टंट आहे. समूह स्टार करते, समूहाची व्याख्या लिहा, समूहाचे प्रकार, लहान समूहाचे गुणधर्म, व्यक्तिमत्व विकासातली कुटुंबाची भूमिका स्पष्ट. 5व्यामध्ये मानसशास्त्राची व्याख्या लिहा, मानसशास्त्राच्या विविध शाखांची नावे, परिचारिकांसाठी मानसशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा आणि संघर्ष दूर करण्याचे मार्ग स्पष्ट करा. किंवा ऑर आहे ह्याला.
समाजशास्त्राची व्याख्या लिहा. समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या विविध पद्धतींची नावे लिहा. भारतातील सामाजिक समस्या 5 मार्काला पण विचारला जातो. लोकसंख्या विस्फोटाची कारणे लिहा व उपाय लिहा. हा पण विचारला जातो लोकसंख्या विस्फोट. आता ही मानसिकदृष्ट्या निरोगी असलेल्या व्यक्तींचे गुणधर्म. बालगुन्हेगारी आहे विचारलं जातं. प्रेरणा विचारलं जातं. शरीर मन परस्पर संबंध कंपल्सरी. महिला सक्षमीकरण. त्याच्यानंतर आहे खालील विधानांची कोणतेही कारणे म्हणजे शास्त्रीय कारणे. डिफेन्स मेकॅनिझम हे सामना करण्यासाठी आवश्यक आहे. परिचारिकेने सर्वांना समजून घेणे आवश्यक आहे. लग्न हे महिला मुलांसाठी सामाजिक संरक्षण देते. लोकसंख्या नियंत्रणासाठी परिचारिकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. मनुष्य कायमचे एकाकी राहू शकत नाही आणि सभ्यतेसाठी संस्कृती महत्त्वाची आहे. आता ह्या क्वेश्चन पेपरमध्ये व्याख्या लिहिल्या आहेत. कोणत्याही पाचले सवयी, प्रेरणा, दृष्टिकोन, मानसिक आरोग्य, शारीरिक गरजा, भावना. आता अध्ययन आहे. 4था प्रश्न, अध्ययनाची व्याख्या लिहा. अध्ययनाचे प्रकार स्पष्ट करा. अध्ययनाचे नियमाचे प्रकार स्पष्ट करा. आता हा आहे शहरी वसाहतीमधील आरोग्याच्या समस्याची यादी करा. शहरी वसाहत व ग्रामीण वसाहतील फरक स्पष्ट करा. समाजाची वैशिष्ट्ये लिहा. वेश्या व्यवसायाची कारणे लिहायची आहेत. शहरी वसाहत ग्रामीण वसाहत हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. फरक डिफरन्स तोही चॅनलवरती आहे. असं करून तुम्हाला इथे शहरी आणि इथे ग्रामीण त्याचा डिफरन्स आपण जे बाकी कम्युनिटी लिहितो तसा डिफरन्स लिहायचा आहे. विचारला जातो. इम्पॉर्टंट आहे. आणि 5वा प्रश्न आता हल्ली बऱ्याचदा और विचारत नसतात. म्हणजे 2 नसतात, एकच असतो. तर मानसशास्त्राची व्याख्या लिहा. मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती लिहा. मानसशास्त्राच्या तपासणीच्या पद्धती लिहा. आणि मानसशास्त्र सर्वसाधारण महत्त्व परिचारिकांना मानसशास्त्र शिकणे का गरजेचे आहे. तर अशा प्रकारे हा जो आहे व्हिडिओ आहे. आपल्या डेफिनेशन पण विचारले जातात. तर तुम्हाला बालगुन्हेगारी, मानसिकदृष्ट्या निरोगी असलेले म्हणजे व्यक्तीचे गुणधर्म, ठीक आहे, मन आणि शरीर परस्पर संबंध लिहायचे आहे. ठीक आहे. कुटुंब करायचे, एकत्र कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती, संयुक्त कुटुंब पद्धती, त्याची कार्य, हुंडा पद्धती करायची आहे. त्याची लोकसंख्या विस्फोट करायचे आहेत. त्याच्यानंतर सामाजिक आपलं वेश्या व्यवसायाचं पण करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर समाजाची वैशिष्ट्ये पण करायचं आहे समाजाशी रिलेटेड. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेच्या रिलेटेड जो आहे तोही प्रश्न एक करून घ्या. आणि शहरी वसाहतील आरोग्य समस्यांची यादी हे एक इम्पॉर्टंट आहे. ते पण तुम्हाला करायचं आहे. शहरी म्हणजे वसाहतील आरोग्य समस्यांची यादी आहे. हा इम्पॉर्टंट आहे, तोही करायचा आहे. त्याच्यानंतर कुटुंबाचं मी सांगितलं आहे ते कंपल्सरी विचारले जातात. व्यक्तींचे हक्क आणि अधिकार पण विचारले जातात. मोठ्या क्वेश्चनमध्ये समूह करायचा आहे तुम्हाला. समूह करा. आणि मानसशास्त्राची व्याख्या वगैरे तेही करून ठेवा. आणि दुसरं आहे स्मृतिभ्रंश म्हणजे वगैरे हे पण करून ठेवायचं आहे तुम्हाला. हुंडा पद्धती मी सांगितलं आहे, पूर्ण करून ठेवा तुम्ही. आणि बहुतेक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत जे बनवलेले आहेत ते तुम्हाला करायचं. बुद्धिमत्तेचं सांगितलं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर व्यक्तिमत्व इम्पॉर्टंट आहे. हे सगळं करायचं आहे तुम्हाला, कारण ते खूप इम्पॉर्टंट असतात. हे क्वेश्चन कोणतेही विचारू शकतात. जे एक्झाम क्वेश्चन पेपर बनवतात त्यांना वाटेल ते बनवू शकतात ते. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ मी जे जुने क्वेश्चन कोणते विचारले ते रिपीट पण झालेले तुम्ही बघितले. कुटुंबाचा कंपल्सरी रिपीट होतो. हुंडा पद्धती आहे तोही रिपीट होतो बऱ्याचदा. सामाजिक ग्रामीण वसाहत आणि सांगितलं तसं ते एक डिफरन्स आहे. शहरी वसाहत डिफरन्स आहे. त्याच्यानंतर डिफरन्समध्ये पण जे आहेत रिपीट झाले ते बघा. तुम्हाला मन आणि शरीर ह्या नाण्याच्या 2 बाजूत विचारला जातो. परिचारिकांनी ही सर्वांशी मिळते करून घेणारी व्यक्ती हवी, बऱ्याचदा विचारला जातो. स्मरणशक्ती करून ठेवा. सवयी करा. सवयीवरती पण बऱ्याचदा विचारला जातो प्रश्न. असे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत जे जुने विचारलेले गेलेले ते मी बरेच घेतलेले आहेत. तुम्ही बघा आणि त्यानुसार अभ्यास करा. आणि तुम्हाला कॉलेजमधून जे सांगितलं असेल तुमच्याकडे नोट्स असतील त्या फॉलो करा आणि बघून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा होता. बघितलाच असेल तुम्ही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आपण भेटू लवकरच. काय क्वेरी असेल तर विचारू शकता. मला वेळ मिळेल तर मी रिप्लाय करेन. आणि भेटू आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची, मस्त राहायचं आहे. वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा आहे. सगळ्यांनी अभ्यास करा बिहेवियर सायन्सचा.
नंतर मग तुम्हाला मार्क्स कमी पडले तर मग खूप इश्यू होत जाणार. अभ्यास करा, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.